आणि आता ज्या वेळेची आपण वाट बघत होतो आणि खरं तर ही वेळ येऊ नये असं सुद्धा वाटत होतं, अशी एलिमिनेशनची वेळ. या पर्वातलं पहिलं एलिमिनेशन. अमृता, आज पहिलं एलिमिनेशन, टेन्शन आहे, काय वाटतंय? असं होऊ नये असं वाटत असतं, पण स्पर्धा आहे त्यामुळे ह्या क्षणाला प्रत्येकाला सामोरं जायचं आहे. या जजेस समोर मला गायला मिळालं आणि झी मराठीच्या या रंगमंचावर गायला मिळालं. आय एम व्हेरी मच हॅपी अँड सॅटिस्फाईड. एलिमिनेशनचं एक वातावरणच निर्माण होतं आणि ते कॉन्टेजियस असतं, ते सगळ्यांपर्यंत पोहोचतं. म्हणजे एकाच असलं की ते लगेच दुसऱ्याला. भरपूर टेन्शन आहे कारण गाण्याच्या रियालिटी शो मध्ये प्रथमच सहभागी होतीये. मला माहिती नाही कोण होईल एलिमिनेट, पण मला असंही माहिती आहे की होणार तर आहे, त्यामुळे कोणीच होऊ नये वगैरे असं नाहीये. कोणीतरी व्हावं, ते मी नसावं. या सारेगमच्या निमित्ताने आम्ही सगळे गाण्यासाठी उत्सुक असणारे लोक एकत्र आलो आहोत आणि आम्ही छान आम्हाला आवडणारी गाणी, आम्हाला झेपतील अशी गाणी आम्ही गाण्याचा प्रयत्न करतोय. शाळेत अभ्यासक्रमाला असलेली कविता आणि रेडिओवर ऐकलेलं गाणं यात जो फरक आहे तोच एलिमिनेशन फरक असावा असं मला वाटतं. मी एलिमिनेट झालो तर वाईट वाटण्यासारखं काही नाही. उलट मला एक आनंद असा आहे की माझी नवीन एक गाणी तयार करायची माझी इच्छा निर्माण झाली की चला आपण गाणी बसवूया. आज कोणीतरी एक जाणार खूप टेन्शन येत आहे. म्हणजे कुणी न जावं असंच मला वाटतं. ॲटलिस्ट एका एपिसोडमध्ये मला तुझं गाणं चांगलं झालं आणि आम्हाला तुझं गाणं आवडलं, तोपर्यंत हे मला एकदा ऐकायची इच्छा आहे. तोपर्यंत तरी मी इथे राहावं असं मला वाटतं. आपल्या 12ही कलाकारांना मी मंचावर बोलवतो. आयडिया सारेगमपच्या या पर्वातले 12ही कलाकार इथे मंचावर उपस्थित आहेत आणि गेल्या काही आठवड्यांपासून आपल्या सगळ्यांचंच मनोरंजन करतायत. पण आज एलिमिनेशनचा राऊंड आहे. अर्थातच यांच्यापैकी एकाला आज आपल्याला निरोप द्यावा लागणार आहे. या पर्वातलं हे पहिलं एलिमिनेशन आहे. आपण मान्यवर परीक्षकांनाच विचारूयात की आजचा निकाल नक्की काय आणि आज आपण कोणाला निरोप देणार आहोत. 3 नावं आम्ही काढलेली आहेत. त्यातली 3 नावं मी सांगते, बाकीचे सध्या सेफ झोनमध्ये आहेत आणि त्यातलं एलिमिनेट झालेलं नाव अवधूत सांगेल. 3 नावं अशी आहेत: वैभव मांगले, किशोरी शहाणे आणि क्रांती रेडकर. वैभव, किशोरीताई, क्रांती, तुम्ही तिघं बॉटम 3 मध्ये आहात. बाकी सगळे सेफ झोन मध्ये आहेत. अभिनंदन. आज हा निकाल देताना मला फार वाईट वाटतंय की एक पार्टिसिपेंट आता ह्याच्यापुढे आपल्याबरोबर नसेल हे सांगताना. अगदी किंचितशा फरकाने सगळ्यात खाली असलेलं नाव क्रांती. यू आर नॉट गोइंग आउट. थँक्यू सो मच. वैभव, पुढच्या एपिसोड्समधनं आम्हाला वेगवेगळी गाणी ऐकवता तुम्हाला येतील आणि तुमची गाणी आम्हाला ऐकायची आहेत. किशोरीताई, फिलहाल इस मकाम पे तुम्हाला आम्हाला टाटा करावं लागेल. निश्चित जो तुमचा निर्णय आहे तो मला मान्य आहे. लहान वयात अभिनेत्री झाले म्हणा, डान्सही मला येत होता, पण मी गाण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण तेव्हापासून जर मी गाणंही शिकले असते तर आज मला हा मंच सोडून जावा लागला नसता. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्स झी टीव्ही, थँक्स सारेगमपा. किशोरीताई, तुमचे सुद्धा धन्यवाद आम्हा सगळ्यांना एवढं एंटरटेन केल्याबद्दल आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू हे असंच कायम राहो याच आमच्या सदिच्छा. इतर सगळेजण सेफ आहेत. तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आजची मैफिल मात्र इथेच थांबवावी लागतेय. अशीच उत्तमोत्तम गाणी तुम्हाला पुढच्या आठवड्यात सुद्धा ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे पाहायला विसरू नका. बुधवार आणि गुरुवार रात्री 9:30 वाजता झी मराठीवर आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे.